दरम्यान आशिष शेलार यांनी आमच्यावर टीका करण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आशिष शेलार यांनी काल जरांगे पाटलांवर टीका केली होती। जरांगे पाटील राजकीय भाषा बोलत असतील तर आम्हाला सडेतोड उत्तर द्यावं लागेल असं शेलार म्हणाले होते। मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण समर्थन आहे। किंबहुना मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका अन्य पक्षांनी, विरोधी पक्षांनी केवळ भाषणात मांडली, त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलं। जरांगे पाटील यांचा विसर का पडलाय? पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ, त्यात मध्ये मागे पाहणार नाही। आशिष शेलार साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे काय मत आहे आमचं। आम्ही कोणाला बोलतो, चूक झाल्यावर बोलतो, मग ते सत्ताधारी असो ना की विरोधक असो, आम्ही गिनत नाहीत। आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा। तुम्ही जे आत्ता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, या भानगडीत पडू नका। मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।